प्रणाम मंत्र म्हणूया आपण सर्व मिळून. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार बंधू भगिनींनो. एक युवक ज्याच्या मनामध्ये ईश्वर प्राप्तीची खूप स्पृहा तीव्र आहे आणि कलकत्त्याला त्यावेळेस केशवचंद्र सेन हे ब्रह्मसमाजचे एक नेते आणि ते बरंच काही भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भात त्यांच्या इंग्रजी न्यूजपेपर द मिररमध्ये लिहितात आणि ते युवक सगळे वाचतात आणि ते फार प्रभावित होतात आणि ते काही कॉलेजचे युवक त्यांना भेटायला सुद्धा जातात. तर असाच एक युवक जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटायला जातो तेव्हा पहिल्या भेटीतच भगवान श्रीरामकृष्ण त्यांना सांगतात. वास्तविक ते दोन भाऊ त्यांना भेटायला गेले असतात आणि भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की पहा, साधारणपणे एखाद्या कुलपाची किल्ली जर उघडायची असेल तर आपण कशी उघडतो की ज्या दिशेला घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेला फिरवलं की कुलूप उघडत असतो. पण इथलं जर टाळा उघडायचा असेल तर विपरीत दिशेमध्ये किल्ली उघडायची असते. मग ठाकूरांचा म्हणण्याचा अर्थ काय होता की जर ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर साधारण मार्गाने जे आपण ज्ञान प्राप्त करतो, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी किंवा इतर कोणतंही ज्ञान, त्या दिशेने जाऊन होणार नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर उलट्या दिशेने जावं लागतं, म्हणजेच काय, त्यागाच्या मार्गाने जावं लागतं. आणि ही गोष्ट त्या मुलाला खूपच भावली आणि नेहमीप्रमाणेच जेव्हा त्या युवकाने भगवान श्रीरामकृष्णाशी निरोप घेतला तर ठाकूरांनी आपल्या चिरपरिचित अकृत्रिम निस्वार्थ प्रेमाने, जे की ज्यांनी ठाकूरांचा सहवास लाभलेला आहे प्रत्येकाला ठाकूरांचं ते निस्वार्थ आणि ते अकृत्रिम प्रेम जाणवलं आहे. ठाकूर प्रत्येकच म्हणायचे आभार आशपे. भगवान श्रीरामकृष्णांची ही म्हणजे ते अकृत्रिम प्रेम आणि त्यांच्या त्या सुंदर गोष्टी ऐकून तो युवक इतका प्रभावित झाला. वय 17 की 18 वर्ष, पण जबरदस्त आध्यात्मिक स्पृहा. ती आध्यात्मिक स्पृहा इतकी जबरदस्त होती की आपल्या जीवनामध्ये म्हणजे त्यावेळेस तो एक पद्धत होती की भरपूर काय आपल्यावरती इंग्रज लोक राज्य करायचे तर बायबल वाचायचं. पण या युवकांनी बायबल तर वाचलंच होतं, बायबलच्या बरोबर भारतीय शास्त्रसुद्धा वाचले होते. असं वैशिष्ट्य या युवकाचं होतं. तर हा युवक अजून दुसरा तिसरा कोणी नाही, तर आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत स्वामी रामकृष्णानंदजी, तोच हा युवक होता. स्वामी रामकृष्णानंदजी महाराज यांचं पूर्वाश्रमीचं नाव शशीभूषण चक्रवर्ती. यांचा जन्म 13 जुलै 1863 रोजी झाला. म्हणजेच बघू आपण अंदाज लावू शकतो की स्वामीजींपेक्षा फक्त 6 महिने ते लहान होते. आणि मायल इच्छापूर
जिथे आपलं रामकृष्ण मिशनचं आत्ताच एक केंद्र झालेलं आहे, आत्ताच नाही अनेक वर्ष झाले. आपल्यापैकी जे लोक जयराम बाटीहून परत येतात, तर आपल्यापैकी कदाचित अनेक लोकांनी इथे दर्शन घेतलं असेल. महाराजांचं ते जन्मस्थान माईल इच्छापूर, आणि त्यांचे वडील हे ईश्वरचंद्र चक्रवर्ती होते. कलकत्त्याला एका भागाचं नाव आहे पाईकपाडा, आणि तेव्हा तिथे संस्थान ते होतं. त्या संस्थानामध्ये ते राज्य पंडित होते, तिथले सभा पंडित होते, आणि तंत्रचे खूप मोठे अभ्यासक होते. संस्कृतवरती त्यांचा खूप जबरदस्त एक पगडा होता. आई भवसुंदरी देवी, ग्राम्य महिला आणि अतिशय ज्याला म्हणतो की शांत स्वभावाच्या आणि इतक्या संकोची स्वभावाच्या की आपल्या मुलांशी सुद्धा बोलताना आपला ते चेहऱ्यावरती ते घुंगट ज्याला म्हणतो ते घेऊन असायच्या, इतक्या त्या लाजाळू स्वभावाने होत्या. तर अशा एका फार निष्ठावान आणि सुसंस्कृत घरामध्ये रामकृष्णजी महाराजांचा जन्म होतो. आणि या पहिली भेटीची आपण चर्चा आत्ता केली, ऑक्टोबर 1863ची ही गोष्ट आहे, 1883ची गोष्ट आहे. आणि त्या पहिली जी भेट झाली, यांचेच भाऊ म्हणजे स्वामी शारदानंदजी महाराज, आणि हे दोघंही सख्खे चुलत भाऊ, आणि या दोघांनाही खूप आध्यात्मिक स्पृहा होती. आणि हे दोघंही भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला गेले होते, आणि पहिल्या भेटीमध्येच भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना ओळखलं होतं की हे माझे अंतरंग शिष्य आहेत. आणि परिवर्ती काळामध्ये आपण जेव्हा वाचतो वचनामृतमध्ये, तर आपल्याला एका ठिकाणी त्यांची एक असं वाचायला मिळतं की मास्तर महाशयांना सांगतात भगवान श्रीरामकृष्ण की शशी आणि शरद हे ख्रिस्ताच्या दलातले. एका दृष्टांतामध्ये जगज्जननीने मला हे सांगितले आहे. 23 ऑक्टोबर 1885 साली हे वाक्य आपल्याला वाचायला मिळतं. त्या दिवशी भगवान श्रीरामकृष्ण स्वतः सांगतात कोणाला, मास्तर महाशयांना, की शशी आणि शरद हे दोघंही हे जे ख्रिस्ताच्या दलातले आहेत असं मला जगज्जननीने सांगितलेलं आहे. लहानपणापासून स्वामी रामकृष्णानंदजी शशीभूषण हे अभ्यासात प्रचंड हुशार, आणि वडिलांसारखे संस्कृत, गणित आणि इंग्रजी या तिन्ही विषयामध्ये ते एकदम बिलकुल तरबेज होते एकदम. आणि ज्याला म्हणतो ना की एक खूपच हुशार आणि एक शार्प एक विद्यार्थी म्हणून त्याची ओळख, त्यांची कीर्ती सगळ्या दूर होती. आता भगवान श्रीरामकृष्णांची त्यांची भेट झालेली आहे, आणि भगवान श्रीरामकृष्णांवरती त्यांचं प्रेम खूप जडलेलं आहे. त्यांच्याकडे सारखं जाऊन आपल्या सर्व जे काही त्यांच्या मनात शंका यायच्या त्याचं निरसन करण्याचे ते प्रयत्न करत असेल. पण आपल्या स्मृतिकथेत एक ते फार वेगळंच वाक्य ते म्हणजे एक वेगळंच तत्त्व सांगतात की मी जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांकडच्या भेटीला जायचो तर घडायचं असं की माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न असायचे, आणि मी विचार करून जायचो की आज हे प्रश्न विचारणार. आणि जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या खोलीत जायचो, खोलीमध्ये बघायचो की अनेक भक्त बसलेले आहेत, भगवान श्रीरामकृष्ण त्यांचे संवाद साधत आहेत, आणि मला कोण जाणे काय व्हायचं, आणि मी माझे सगळे जे काही प्रश्नांचं उत्तर जणू की मला आपोआपच मिळून जायचं. फार कमी असं झालेलं आहे की मला त्यांना काही विचारावं लागलं, आणि हे असं एकदा नाही तर वारंवार झालेलं आहे. याचं कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन ते काही देत नाही, पण असं वारंवार घडलेलं आहे, आपल्याला असं वाचायला मिळतं. एक घटना आपल्याला वाचायला मिळते, आणि त्या घटनेतून शशी महाराज म्हणजेच आपले स्वामी रामकृष्णानंदजी त्यांची किती श्रद्धा भक्ती होती भगवान श्रीरामकृष्णांवरती, हे त्याचं एक द्योतक आहे, त्याचं एक प्रतीक आहे. कॉलेजमध्ये असताना ह्या सगळ्या युवकांनी भगवान श्रीरामकृष्णांकडे येणं सुरू केलेलं आहे, आणि त्यांची आध्यात्मिक स्पृहा इतकी जास्त होती. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की सूफी साहित्यामध्ये सुद्धा खूप चांगले चांगले आध्यात्मिक सिद्धांत आहेत आणि ते वाचले पाहिजेत. आणि हे वाचून, हे ऐकून त्यांनी काय केलं, बरेच पुस्तकं सूफी साहित्याचे विकत घेतले
आणि जवळपास 15 ते 20 रुपयाचे पुस्तकं ते घेऊन वाचू लागले. आता 15 ते 20 रुपयाची ही अमाऊंट मी मुद्दाम का सांगतो आहे, त्यावेळेस ही आकडा फार मोठा होता. 1883ची गोष्ट करतो आहे आपण. आणि जेव्हा ते दक्षिणेश्वरी यायचे तर भगवान श्रीरामकृष्णांची सेवा करत असताना अधूनमधून जेव्हा त्यांना वेळ मिळायचा ते हे सुफी साहित्य वाचायचे. एकदा घडलं असं की भगवान श्रीरामकृष्णांना काही आवश्यकता होती आणि ते हाक मारू लागले शशी महाराजांना. पण शशी महाराज कुठेतरी त्या दक्षिणेश्वरच्या त्या झाऊतला ज्याला म्हणतो थोडंसं मागचं भाग, तिथे ती सुफी साहित्य वाचनामध्ये इतके गुंग झाले की कोणी मला हाक मारतं आहे याच्याकडे त्यांचं लक्षच नाही. शोधता शोधता भगवान श्रीरामकृष्ण बरोबर तिथे जातात आणि बघतात की शशी महाराज हे पूर्णपणे त्या पुस्तकात गुंग झालेले आहेत. तर भगवान श्रीरामकृष्ण ते लागलीच म्हणतात की पहा, तू ज्या कामाकरता इथे आलेला आहे ते काम सोडून जर तू इतर कामाकडे लक्ष देशील तर तुला जे प्राप्त करायचं आहे इथे येऊन ते तू प्राप्त करू शकणार नाही. म्हणजेच काय की साहित्य वाचण्यापासून परावृत्त करत नाही आहे भगवान श्रीरामकृष्ण, पण जेव्हा दक्षिणेश्वरी तू आलेला आहे तर तुझ्याकडनं हे अपेक्षित आहे की तू माझी सेवाच केली पाहिजे असं ठाकूर सुचत होते. आणि जेव्हा कुठेतरी मी जे काही केलं ते चूक आहे आणि श्रीरामकृष्णांना आवडलं नाही हे ध्यानात आल्यानंतर या सगळ्या पुस्तकं 15-20 रुपयाच्या त्यांनी विकत घेतल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या जाऊन गंगाजवळच होती, त्याच क्षणी सगळे काही ते विसर्जित करून देतात. बंधू भगिनींनो, ही घटना मुद्दाम तुमच्यापुढे मांडण्याचा माझा उद्दिष्ट फक्त एकच की पहा, आपण सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या म्हणजे वरिष्ठ रामकृष्ण संघाच्या साधूंकडनं ऐकायला किंवा ज्याला म्हणतो की ते आपल्याला सांगत असतात, पण आपण इतक्या तत्परतेने ते का घेत नाही. पहा, भगवान श्रीरामकृष्णांनी एक वाक्य सांगितलं की तू ज्या कामाकरता इथे आलं ते तू काम करत जा, नाहीतर इथे येऊन तू शिकणार कसं. आणि ठाकूरांचं म्हणणं काय होतं की कसं आहे की एखाद्या सत्पुरुषाच्या बरोबर जेव्हा आपण राहतो तेव्हा आपल्याला जास्त शिकायला मिळतं पुस्तकांपेक्षा. साधारणपणे समजूत काय असते की पुस्तक वाचून मला सगळं ज्ञान मिळेल, ही समजूत माझी पण गेलेली नाही आहे. पण सत्य काय आहे, सत्य हे आहे की एखाद्या सत्पुरुषाच्या बरोबर राहतो आणि त्यांच्याबरोबर जे काही शिकायला मिळतं त्यातून खरंच बदल घडतं, त्यातून खरंच ज्ञान प्राप्त होत असतं. आणि भगवान श्रीरामकृष्णांना हे बिंबवायचं होतं शशी महाराजांवरती, म्हणून त्यांनी त्याला तसं थोडं कडक शब्दात सांगितलं आणि त्यांची तत्परता बघा. सांगितलं आणि दुसऱ्या क्षणी कोणत्याही प्रकारचा विचार नाही आणि लागलीच त्या सगळ्या पुस्तकं गंगेत त्या विसर्जन करून दिलं. तर हे घटना मांडण्याचा माझा एवढंच उद्दिष्ट की जरी इतकी नाही तरी थोडी तत्परता आपण आणण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. विशेष करून की ज्या भगवान श्रीरामकृष्णांच्या शिकवणी, माताजींच्या शिकवणी आणि स्वामी विवेकानंद शिकवणी आपल्याला पुस्तक रूपात उपलब्ध आहे, तर तो बदल आणण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. असो, तर हे तर झालं एक त्यांच्या श्रद्धेचं, त्यांच्या तत्परतेचं एक उदाहरण. अजून काही उदाहरणं बघूया की भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याकडे येणारे अनेक भक्त आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेनं अनेक भक्तांना बरंच काही ज्याला म्हणतो की अलौकिक दर्शन घडायचं आहे. प्रत्येक साधकाचे इष्ट हे वेगळे असतात, कोणाला शिव तो कोणाला कृष्ण, कोणाला काली. तर भगवान श्रीरामकृष्णांच्या असीम कृपेमुळे त्यांना त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊ लागली. आणि घडायचं असं की भगवान श्रीरामकृष्णांच्या त्या छोट्याशा खोलीमध्ये आपल्याला झालेले ते काही अलौकिक दर्शन ठाकूरांना सांगायचे, ठाकूर आनंद व्यक्त करायचे आणि आता सगळ्यांना काही दर्शन घडत आहेत, माझंच काही होत नाही आहे, असा काही एक विचार मनात आला शशीभूषण चक्रवर्ती म्हणजेच आपले शशी महाराजांच्या मनात की अरे यांच्या कृपेने यांना दर्शन घडत आहेत, त्यांना तर त्यांची उन्नती होती आहे, मला काहीच दिसत नाही आहे. आणि असं बघून ते फार थोडेसे नाराज पण झाले आणि ठाकूरांपुढे हट्ट धरू लागले की तुम्ही मला आशीर्वाद द्या की माझं पण काहीतरी झालं पाहिजे.
तर ठाकूरांचं चिरपरिचित उत्तर की अरे माझ्या इच्छेने काही होतं का? जे काही होणार ते जगज्जननीच्या इच्छेने होणार, भवतारणीच्या इच्छेने होणार, माझ्या इच्छेने काही होणार नाही. पण असे उत्तरांनी हे काही मानणारे नव्हते. पण जेव्हा त्यांना 2दा-3दा त्यांनी तकादा लावला तर तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण त्यांना स्पष्ट म्हणतात की पहा, जर तुला दर्शनाची इच्छा आहे तर तसं आई घडवून आणू शकते, पण लक्षात ठेव की एकदा जर तुला काही दर्शन काही लाभले तर त्यानंतर तू माझी सेवा जशी आत्ता करत आहे तशी करू शकणार नाही. विचार कर. काय म्हणतात की जशी तू माझी आत्ता सेवा करत आहे, जर तुला काही ईश्वर प्राप्त म्हणजे अनुभूती झाली तर तू माझी तशी सेवा करू शकणार नाही. विचार कर. असं म्हटल्याबरोबर शशी महाराज आपली मागणी परत घेतात. हे पुन्हा उदाहरण तुमच्याकडे मांडण्याचं उद्दिष्ट काय की पहा, भगवान श्रीरामकृष्णांप्रती त्यांची किती श्रद्धा आणि किती प्रेम होतं की त्या प्रेमापोटी, त्या भक्तीपोटी ते आपल्या आध्यात्मिक ते जे काही अलौकिक दर्शन त्यालासुद्धा ते तिलांजली देतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दर्शन झाल्यानंतर सेवा होऊ शकत नाही का? तर बघतो राजा महाराजांच्या जीवनामध्ये राजा महाराजसुद्धा ठाकूरांकडे राहायला आले आणि जशी जशी त्यांची प्रगती होऊ लागली तर तसं तसं त्यांच्याकडे सेवा घडू नाही लागली. वचनामृतमध्ये एका ठिकाणी ते म्हणतात की राजाची तर आता अशी अवस्था झालेली आहे, राजाची नाही, राखालची अशी अवस्था झाली आहे की मलाच त्याला पाणी द्यावं लागतं आहे. आलं लक्षात? असं म्हणतात की नाही? तर म्हणण्याचा अर्थ काय, तर ते आग्रह करतात की पहा, जर तुला दर्शनाची इच्छा असेल तर मी तसं घडून म्हणजे जगज्जनी तसं घडून आणू शकते, पण त्यातून तू माझी सेवा करू शकणार नाही. आणि असं ऐकल्याबरोबर आपले शब्द ते परत घेतात, आपली विनंती मागे घेतात. यातून लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्णांप्रती त्यांची किती एक जबरदस्त निष्ठा होती. 1885च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये भगवान श्रीरामकृष्णांना कॅन्सर झालेला आहे याचं म्हणजे कळतं आणि त्यांना काशीपूरला हलवण्यात येतं. शशी महाराज दिवसभर त्यांचे सेवेला असायचे, रात्री घरी यायचे. मग भगवान श्रीरामकृष्णांना डिसेंबर महिन्याच्या 1885च्या डिसेंबर शेवटी त्यांना हलवण्यात येतं काशीपूरला. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा तिथे हलवण्यात येतं तिथेसुद्धा ते रोज जातात, पण रात्री घरी येतात. आता 1885 आणि 86 म्हणजे शशी महाराजांचा तो BAचा शेवटचा वर्ष. आता BAचा शेवटचा वर्ष आणि परीक्षा तोंडावरती आलेली आहे. आता गुरुसेवा करायची की आपला अभ्यास करायचा, हे ते पूर्णपणे ज्याला म्हणतो की डायलेमामध्ये होते की काय करावं आणि काय नाही. तेवढ्यात त्यांचे एक शेजारी राहणारे एक गृहस्थ शशी महाराजांना म्हणतात की अरे, गुरुची सेवा तू नंतर पण करू शकशील, आत्ता जरा अभ्यास कर आणि चांगल्या नंबराने पास होऊन दाखव बघू. तर याचं काय उत्तर देतात की तुम्ही मला म्हणत आहात की मी गुरूंची सेवा सोडून आणि अभ्यास करू, पण तुम्ही मला काय गॅरंटी देऊ शकता की परीक्षा होईपर्यंत म्हणजे गुरुसेवा परीक्षा होईपर्यंत रिझल्ट येईपर्यंत मी जगणार आणि माझ्याकडनं तुम्ही अशा प्रकारे माझी गुरुची सेवाचा जो अधिकार किंवा जी संधी ती घालू इच्छिता? थेट म्हणतात की मी किती दिवस जगणार याचा काही ठिकाणा आहे का, आणि तुम्ही मला असं कसं म्हणू शकता? आणि असं एक विचार सांगून आणि ते दृढनिश्चयी होतात की मी यावर्षी परीक्षा देणार नाही आणि मी फक्त आपल्या गुरूंची सेवा करणार, आणि ते तसं करतातसुद्धा. पण या सगळ्या भानगडीमध्ये होतं काय की त्यांचे वडील खूप नाराज होतात आणि त्यांचा जो वाद सुरू असताना शशी महाराजांचे वडील त्यांच्या मुखातून श्रीरामकृष्णांप्रती एक अर्वाच्य शिवी निघते आणि ते बिलकुल बोलतात श्रीरामकृष्णांबद्दल. ती अर्वाच्य शिवी ऐकल्यानंतर शशी महाराज त्यांच्या म्हणजे किचनमध्ये असलेलं काहीतरी एक मोठं काय उलटणं असेल की चाकू बिकू काहीतरी असेल ते घेऊन आपल्या वडिलांना मारायला येतात
आणि उपस्थित लोकांनी जर तिथे बचाव केला नसता तर त्यांनी आपल्या वडिलांवरती त्या दिवशी आघात केला असता. इंग्रजीच्या पुस्तकात स्टॅब हा शब्द वापरला आहे, म्हणजे ते चाकू घेऊनच धावले होते, उलितनं बिलितनं नाही. ही वॉज अबाउट टू स्टॅब हिज फादर. आता आपल्याला किती आश्चर्य होतं की एक मुलगा आपल्या बापाला चाकू मारायला निघाला. पण जेव्हा इतर लोकांच्या मध्यस्थेने त्याच्या वडिलांना ते वाचवण्यात येतं, ते प्रहार करू शकत नाही, त्याच्यानंतर शशी महाराजांचे वडील शशी महाराजांचं मनःपूर्वक कौतुक करतात आणि म्हणतात की शशी, तुझी गुरुभक्ती मात्र सच्ची आहे बरं. त्याचे वडील, कारण की ते स्वतः पंडित असतात, आता कोणत्या एका तरी आवेगामधून ती शिवी निघून जाते, ते अपशब्द निघून जातात, पण ते स्तुती करतात की तुझी गुरुभक्ती मात्र एकदम सच्ची आहे. तर असे अनेक उदाहरणं आपण बघतो की कसं त्यांची जी गुरुभक्ती त्याला काही तोड नाही. मग काशीपूरचे ते दिवस आणि तिथे सातत्याने रामकृष्णानंदजी महाराज किंवा शशी महाराज हे तिथे दिवसन रात्र सतत सेवा करत आहे. त्यांचा एक फार मोठा विश्वास होता की आध्यात्मिक जगतामध्ये प्रगती करायची असेल तर गुरुची सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे. बंधुभगिनींनो, रामकृष्ण मठाची आणि रामकृष्ण मिशनची मजा काय आहे तर इथे प्रत्येक सिद्धांताला एक फार मोठं स्थान आहे. हे थोडंसं मी विषयांतर करतो आहे, पण जेव्हा हे वाक्य मी वाचलं तर माझ्या स्मरणात आलं की प्रत्येकाला तर गुरुसेवा जमत नाही किंवा आवडत नाही. पण आपण जेव्हा हे 16 शिष्यांकडे बघतो तर 16 प्रकारच्या तऱ्हा आपल्याला बघायला मिळतात. आणि रामकृष्णानंदजी महाराजांच्याबद्दल चर्चा केली तर नक्कीच गुरुसेवासारखं श्रेष्ठ साधन नाही. आणि आपलं अवघं आयुष्य त्यांनी गुरुसेवेमध्ये म्हणजे त्यांची वैयक्तिक सेवा करण्यात ते घालवलं आणि त्यातूनच त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलं. पण जर आपण बघतो अखंडानंदजी महाराज, शिवभावे जीवसेवा याचं प्रत्यक्ष उदाहरण जर बघितलं तर अखंडानंदजी महाराज ही एक तऱ्हा झाली. अजून त्यात काही दाखले बघूया तर आपल्याला बघायला मिळतं की राजा महाराजांच्या चरित्राकडे बघितलं तर ते सतत जपध्यानामध्येच बुडलेले आहेत. राहतात ते कुठेतरी बलरामबाबूंच्या घरी, नाही तर जातात ते भुवनेश्वरला आणि काय करतात ते सतत समाधीमध्ये लीन आहेत, नाही तर जपध्यान करत आहेत. ही एक तऱ्हा झाली. मग अजून थोडंसं बघूया. तुर्यानंदजी महाराज, अभेदानंदजी महाराज सातत्याने शास्त्र अध्ययन, संस्कृत काहीतरी लेखन हेच घेऊन सतत बिलकुल बिझी आहेत. ही एक तऱ्हा आपण बघायला मिळते. आणि प्रेमानंदजी महाराज तर मठात येणारे किंवा काशीपूरला वराहनगरमध्ये येणारे जे भक्त आहेत त्यांची सेवा, त्यांची निगा राखणे हे प्रेमानंदजी महाराजांचं वैशिष्ट्य होतं. आणि त्याच्यानंतर योगानंदजी महाराज किंवा रामकृष्णानंदजी महाराजांचं बघितलं तर आपल्या गुरूंची सेवा. रामकृष्णांजी महाराजांची ठाकूरांची सेवा केली, योगानंदजी महाराजांनी ठाकूरांची सेवा इतकी नाही केली, पण माताजींची भरपूर सेवा केली. म्हणजे गुरुसेवा ही एक तऱ्हा आपल्याला बघायला मिळते. शारदानंदजी महाराजांकडे बघितलं तर मग काय वाटतं, एक प्रशासनिक ताकद. रामकृष्ण मठाचे मिशनचे ते पहिले जनरल सेक्रेटरी, आणि का तर लीलाप्रसंग लिहिण्यात व्यस्त आहेत, नाही तर लोकांना भेटण्यात व्यस्त आहेत, आणि नाही तर प्रशासनिक कार्यभार सांभाळण्यात व्यस्त आहेत. तर ही एक वेगळी तऱ्हा बघायला मिळते. तर पहा, आपल्याला हे म्हणजे बघितलं तर किती प्रकारच्या अजून जर शोधले तर अजून मिळतील. आज फारसा मला वेळ मिळू शकला नाही, पण आपल्याला लक्षात येतं की हे जे 16 शिष्य आहे यांची 16 तऱ्हा आहे. आणि तुम्हाला जी तऱ्हा आवडत असेल, जी पद्धत आवडत असेल, तुम्ही ॲडॉप्ट करा, ती अंगीकार करा, आणि ब्रह्मज्ञान हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे प्रत्येकाचा एक जो मार्ग असतो त्या मार्गाकरता तिथे स्कोप आहे. प्रत्येकाची जी आवडीनिवडी असतात त्या प्रत्येकाच्या आवडीनिवडीला पूर्णपणे स्कोप आहे, हेच आपल्याला लक्षात येतं. तर रामकृष्णानंदजी महाराजांचं जे वैशिष्ट्य होतं की गुरुसेवांनीच आपल्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकतं, आणि त्याच मार्गाचं अवलंबन करून त्यांनी ते ब्रह्मज्ञान प्राप्तसुद्धा केलं. भगवान श्रीरामकृष्णांप्रती प्रती त्यांची किती एक भक्ती होती त्याचं अजून एक काशीपूरचं उदाहरण बघूया. छांदोग्य उपनिषदमध्ये एक 6व्या अध्यायामध्ये एक
ब्रह्मज्ञानांच्या संदर्भात लिहितात की त्यांच्या मुखातून कधी पण असत्य नाही निघत. जे निघतं ते खरं असतं, सत्य ठरतं. काशीपूरला काय झालं, थंडीचे दिवस होते, म्हणजे जानेवारीचा महिना, आणि ठाकूरांचं ज्याला म्हणतो ना की तोंड कॅन्सरमुळे पूर्ण त्याला काही चव नव्हती, आणि त्यांना अचानक जांभरूल नावाचं एक फळ खायची इच्छा झाली. जांभरूळ हे फळ पश्चिम बंगालमध्ये खूप होतं. असं खूप रसदार असतं, एवढ्या साईजचं असतं, आवळ्यासारखा रंग, आवळ्यासारखीच चव. पण ते होतं किंवा उन्हाळ्यात होत असतं. आता चालू आहे हिवाळा, कुठून आणायचा? पण त्याने इच्छा व्यक्त केली. तर पहा श्रद्धा कशाला म्हणतात, की रामकृष्णाजी महाराज विचार करतात की ठाकूरांच्या मुखातून निघालं आहे, हे नक्कीच कुठे ना कुठे हे फळ असणार. आणि ते त्या काशीपूरच्या जवळपासच्या त्या एरियामध्ये फिरतात आणि लोकांना विचारतात की असं बेमोसम असं कोणतं फळ आहे का, म्हणजे असं कुठे झाड आहे का की ते जांभरूल तिथे पिकतात, जांभरूलचं असं झाड आहे का की जे बेमोसम तिथे पिकतात. आणि ते थोडंच प्रयत्न करतात आणि त्याला कोणीतरी सांगते की हो थोडंसं पुढे जा, अमुक ठिकाणी त्याचं झाड आहे आणि लागलेलं आहे, जा किती पाहिजे घेऊन या. आणि ते लागलीच जातात आणि ते फळ घेऊन येतात आणि ठाकूर खूप प्रसन्न होतात आणि विचारतात तुला कुठे मिळालं रे हे. त्यांनी सरळ सांगितलं की ठाकूर तुमच्या मुखातून जर हे निघालं आहे तर हे जवळपास कुठे मिळणारच. तर यातून त्यांच्याप्रती किती एक भगवान श्रीरामकृष्णांच्या शब्दांवरती त्यांच्या किती एक श्रद्धा भक्ती होती हे आपल्याला लक्षात येतं. 16 ऑगस्ट 1886 रोजी भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या लौकिक शरीराचा त्याग केला आणि ते एका छोट्याशा शरीराचा त्याग करून ते एक विश्वव्यापी भगवान श्रीरामकृष्ण झाले. आणि त्यानंतर आता पहा, आपण म्हणतो ना की एक साधकाच्या जीवनामध्ये निष्ठा, एक निष्ठा आणि ज्याला म्हणतो की सातत्य हे फार जरुरी आहे. जर या दोन गोष्टी आपल्या जीवनात जर नाही आहे, सातत्य आणि निष्ठेपूर्वक जर नसेल तर आपली प्रगती मग ते कोणत्याही क्षेत्रात असो ते होऊ शकणार नाही. लौकिक जगामध्ये सुद्धा ती एक निष्ठा फार जरुरी आहे. तर जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडला, हे सगळे लोक वराहनगर मठामध्ये राहत होते आणि त्यातून मग तीव्र वैराग्यामुळे अनेक साधू तीर्थयात्रेला निघून गेले, तपस्येकरता कोणी हिमालयात निघून गेले, स्वामी विवेकानंद स्वतः अमेरिकेत निघून गेले. पण हे जे 1886 ते 1897 तब्बल 11 वर्ष त्या वराहनगर मठामध्ये कोण भगवान श्रीरामकृष्णांची सेवा करत होतं बघू. बाकी सगळे संन्यासी आपल्या आपल्या मनाच्या कलाप्रमाणे कोणी इकडे कोणी तिकडे, म्हणजे अर्थात ती देवी लीला होती, पण कोणीतरी ठाकूरांना तर बघितलं पाहिजे ना. तर एका हाताने रामकृष्णानंदजी महाराज तिथे तब्बल 11 वर्ष ठाकूरांबरोबर, कोणी कोणी यायचं मध्ये 2-3 महिने राहायचं, निघून जायचं, पण एक फक्त रामकृष्णांजी महाराज होते 11 वर्ष त्यांनी ते वराहनगरचा मठ सोडला नाही, कलकत्त्याच्या बाहेर कुठे गेले नाही. आणि त्यातून तो काळ की तिथे भिक्षा वगैरे काय ते मिळायची नाही आणि हे सगळे एकदम बिलकुल 25-24 वर्षाचे जर कोणाच्या दाराशी उभे पण राहिले भिक्षेकरता तर अशा शिव्या मिळायच्या की म्हणे चांगले हट्टेकट्टे आहात आणि तुम्हाला काही लाजा वाटत नाही वगैरे असं काही म्हणून भिक्षा तर काही मिळायची नाही, शिव्याचे लाखोली खाऊनच ते परत यायचे. आणि कोणी कधी काही द्यायचं सुद्धा तरी त्यातून ते पुरेसं नसायचं ॲक्च्युली. आणि तेव्हा काय होतं की घराचं भाडं आणि इतर खर्च इतके जास्त होते आणि जे काही सुरेंद्रनाथ मित्र द्यायचे त्यात ते पुरेसं पडायचं नाही. तर मग काय करायचं, तर रामकृष्णांजी महाराज स्वतः हे उत्तम इंग्रजी, संस्कृत आणि गणित शिकवू शकत होते. तर सकाळी लवकर उठायचं, ठाकूरांची सेवा करायची, पूजा करायची, फुलं तोडून आणायची, हार करायचा, जे काही उपलब्ध असेल त्यातून ठाकूरांचा नैवेद्य दाखवायचा. आणि मग जे 2-3-4 संन्यासी असे तिथे असायचे त्यांच्याकरता भात शिजवायचा. हे सगळं करून 12 वाजता शेजारच्या एका शाळेमध्ये ते शिकवायला जायचे. का? कारण की ते शिकवल्यानंतर 2 पैसे मिळायचे, त्यातून काहीतरी खर्च भागायचा. आणि पुन्हा 3-3:30ला आल्यानंतर पुन्हा मग त्यांचं ते ठाकूरांची सेवा सुरू व्हायची. म्हणण्याचा अर्थ काय की
हे इतकं ज्याला म्हणतो की कठोर एका प्रकारची साधना म्हणजे फक्त काही हिमालयात जाऊनच होत नसते, तर ह्या प्रकारची एक जबरदस्त एक ठाकूरांची सेवा यांच्या हातातून ती घडलेली आहे. आणि एक फार मजेशीर घटना घडलेली आहे वराहनगर मठाचीच, आणि अत्यंत हालाकीची परिस्थिती तिथे होती. आणि त्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये कधी कधी ठाकूरांवरती स्वामीजी खूप चिडायचे की आम्हाला तुम्ही या हालमध्ये ठेवलेलं आहे आणि तुम्हाला काही थोडीच आमची दयामाया येत नाही. अर्थात तो प्रेमाची भांडण होतं. एकदा काय झालं की एक गृहस्थ भक्त ते थोडेफार पैसे द्यायचे आणि त्यांनी आक्षेप घेतला, या तुम्ही सगळे हट्टेकट्टे आणि काय नुसतं म्हणजे त्या फोटोपुढे नुसती उदबत्ती ओवाळत बसता, आम्ही काय तुम्हाला पैसे मी काही देणार नाही. तर रामकृष्णाजी महाराज खूप चिडले. तेव्हा स्वामीजी पण तिथे उपस्थित होते आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला पैसे द्यायची काही आवश्यकता नाही आणि आम्ही काय करतो किंवा काय नाही करतो आमचे मालक आम्हाला बघतील आहे, तुम्हाला आमच्यावरती काही टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. स्वामीजी हे सगळं बघत होते आणि रामकृष्णाजी महाराज चिडले. कोणी चिडलं तर स्वामीजींची एक खोड होती, त्याला अजून त्याला चिडवायचे. हे स्वामीजीचं एक वैशिष्ट्य होतं, जर कोणी चिडला तर ते त्याची विरुद्ध बाजू पकडून त्याला अजून चिडवायचं आणि यात त्यांना भयानक मजा वाटायची. तर मग आता त्यांनी बघितलं की रामकृष्णजी महाराज खूप चिडलेत. तर रामकृष्ण महाराजांनी एक शेवटचं वाक्य म्हटलं होतं, तुमच्या पैशाची काही आवश्यकता नाही आहे, आम्ही भिक्षा करून आणि भिक्षेमध्ये चांगली पुरी शिरा हे ठाकूरांना खाऊ घालू. तर हे ऐकल्यानंतर स्वामीजींनी गमतीमध्ये थोडंसं मुद्दामून चिडून सांगितलं, असं चिडायचं नाटक करून, बघतो म्हणे इथे आम्हाला खायला मिळत नाही आहे आणि त्यांना कोण शिरापुरी देतं बघू मी, असं ते म्हणतात. आणि खरंच त्या दिवशी असं काही होतं की भिक्षेला जातात रामकृष्णानंदजी, त्यांना कणिक मिळते, तूप मिळतं आणि सगळं साहित्य मिळतं आणि त्या दिवशी खरंच ते शिरापुरी करतात आणि ठाकूरांना भोग लावतात आणि म्हणतात. तर पण तेव्हासुद्धा स्वामीजी काही चूप बसत नाही, ते हेच म्हणतात की हो इथे आम्हाला एक वेळेस भात मिळत नाही आहे आणि म्हणे यांना शिरापुरी पाहिजे म्हणे, आणि त्याची व्यवस्थासुद्धा ते करून घेतात. तर ह्या सगळ्या गमतीमध्ये सुद्धा किंवा त्या अभावामध्ये सुद्धा खूप एक आध्यात्मिक आनंद होता आणि त्यापासून कधी हे लोक वंचित झाले नाही, हेच खूप शिकण्यासारखं आहे. स्वामीजी अमेरिकेत जातात, तिथून परत येतात आणि त्यांच्या मनात एकच असतं की शशी महाराज हे खूप एक निष्ठावान एक ज्याला म्हणतो की एक साधक आहेत, साधू आहेत. आणि जर दक्षिण भारतात गेले तर यांच्या आचरणामुळे, कारण की ते आचार खूप पालन करायचे, कट्टरतेने पालन करायचे, तर तिथले लोक प्रभावित होतील आणि ठाकूरांच्या जे काही म्हणजे भाव आहे त्याचा प्रचार प्रसार करण्यामध्ये खूप मदत मिळेल आहे. पण स्वामीजींना भीतीसुद्धा वाटत होती की तयार होतील की नाही. त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी म्हटलं की ही गोष्ट कुठली आहे, ही आलमबाजार कलकत्त्याची आहे. तेव्हा स्वामीजी म्हणतात त्यांना शशी महाराजांना की अरे मला जरा त्या अमुक एक दुकानातून तयार झालेली ब्रेड खायची इच्छा होती आहे. आता त्या अमुक दुकान म्हणजे ती मुसलमानाची होती आणि हे तिथे जाणार नाही हे त्यांना माहीत होतं, पण त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं होतं ठाकूरांना. पण रामकृष्णानंदजी महाराजांना इतकं प्रेम होतं स्वामीजींप्रती, कारण की भगवान श्रीरामकृष्णांनी हे तुमचे नेते असं काशीपूरला सांगितलं होतं आणि कोणताही संकोच न करता ते दुकानात जातात आणि दुकानातून त्यांच्याकरता ती ब्रेड घेऊन येतात आणि काय त्यांना भाजून खाऊ घालतात. स्वामीजी खूप प्रसन्न होतात आणि ते म्हणतात, ते दार्जिलिंगला जाणार असतात विश्रांती करता, की म्हणे शशी माझी अशी इच्छा आहे की तू दक्षिण भारतात जाऊन काम कर. आणि ही आज्ञा बिलकुल अक्षरशः पालन करतात. कोणताही विरोध न करता ते तिथे जायला तयार होतात. आणि आपल्या सर्वांना हे लक्षातच आहे की कसं त्यांनी दक्षिणमध्ये चेन्नई म्हणजे तेव्हाचं मद्रास त्याला घेऊन कसं कार्याची सुरुवात केली. तिथल्या काही 1-2 घटना ज्या की फारच बोलक्या आहेत आणि त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की
कशी त्यांची सेवा आणि म्हणजे गुरूंची सेवा आणि त्या सेवेच्या माध्यमातून त्यांनी कसं ते ब्रह्मपद प्राप्त करून घेतलं. ठाकूरांना सकाळी उठून आपण ब्रश करतो, पण कडुलिंबाची काडी त्याला थोडंसं असं त्याचे ते समोरचे देहे असतात, समोरचा भाग तो कुटून घ्यायचा आणि त्याला एकदम नरम करून घ्यायचं आणि ते असं करून आपल्या काशीपूरला हे द्यायचे, दक्षिणेश्वरीसुद्धा द्यायचे आपले शशी महाराज. एकदा त्यांना कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि म्हणून त्यांनी आपल्या एका माताहाताला एक स्वामीजीने सांगितलं की अरे तू असं असं देशील आहे. आणि त्यांनी ते कडुलिंबाची काडी ती कुटली, पण ते खूप अशी नरम नव्हती झालेली आणि जेव्हा दुपारी 12-1 वाजता ते आले रामकृष्णानंदजी महाराज आणि त्यांनी ती बाजूला ठेवलेली ती काडी बघितली आणि कशी कुटली आहे हाताला लावून बघितली, तर ते इतके नाराज झाले. म्हणे असं काही देत असतात का? ठाकूर किती नाजूक होते तुला माहिती आहे का? तू आज माझ्या ठाकूरांच्या मुखातून तू रक्त काढलं आहे असं म्हणून ते खूप नाराज होतात. आणि नाराज होतात, पण त्याच्याबरोबर ते शिकवतात सुद्धा की कसं ते कुटून आणि कसं ते त्याला नरम गेलं पाहिजे. म्हणजे इतकी त्यांची ती निष्ठा. भगवान श्रीरामकृष्णांनी जरी देह ठेवला होता, पण त्यांचा हा बिलकुल अदम्य विश्वास होता की नाही, ठाकूर अजूनही हयात आहेत आणि ती आमची सेवा घेत आहेत. चेन्नईचीच एक घटना ती फार बोलकी आणि इथे सांगणं फारच ज्याला म्हणतो की प्रसंगोचित होणार. तर ते चेन्नईला जिथे राहत होते आधी काही दिवस आईस हाऊसमध्ये राहिले आणि त्यानंतर मग एका छोट्याशा घरात आले. त्या घरामध्ये 2च खोल्या, पत्र्याचं छत आणि पत्र्याचं छत तर होतं आणि एका खोलीत ते राहायचे, त्यांचे तो ब्रह्मचारी महाराज राहायचे, एका खोलीत ठाकूर राहायचे. आला गेला तिथेच भेटायचं आणि कॅश अकाउंट्स बुक जे काही आहे ते सगळं तिथेच, म्हणजे असं काही वेगळे काहीच नाही. तर घडलं असं की एका रात्री जेव्हा ते खूप झोपलेले होते तर पाऊस खूप पडत होता आणि त्यांची झोप उघडली. तर त्यांनी विचार केला की एकदा बघून तर येऊ ठाकूरांना, त्यांना काही हे तर नाही आहे, म्हणजे त्रास तर नाही होते ना. ते येऊन बघतात तर खरंच की जिथे ठाकूरांचा बिछाना होता त्याच्यावरती त्या पत्र्यातून टप टप करून बिछाण्यावरती पाणी पडत होतं. तर लागलीच त्यांनी एक छत्री आणली आणि जोपर्यंत ते पाणी पडायचं थांबत नाही तोपर्यंत ते उभे राहून त्यांनी छत्री पकडून राहिली. जेव्हा 2 किंवा 3 तासांनी ते पाऊस थांबला, ते पाणी पडायचं थांबलं, त्याच्यानंतर त्यांनी हळूच ती छत्री बंद केली आणि त्यांना जे काही त्यांच्या सेवा कार्य करायचं होतं त्याला सुरुवात केली. सकाळी तेजनारायण महाराज ते तिथे होते. ते तेजनारायण महाराजांनी विचारलं की तुम्ही छत्री तिथे का धरली? सरळ ठाकूरांचं पलंग उचलायचा, बाजूला ठेवायचा आणि शांतपणे झोपायचं. हा एक साधारण विचार झाला. पण याच्यावरती इतके संतापले रामकृष्णांजी महाराज आणि त्याला म्हटलं की अरे ते पलंग वगैरे हलवला असता तर ठाकूरांची झोपमोड झाली नसती का? म्हणजे पहा, हा विचार मनात का आला? हा विचार मनात याचं मागचं कारणच हे बंधू भगिनींनो की ठाकूर हे सदेह आहे आणि ती सेवा घेत आहेत. जर मी त्यांचं पलंग उचललं असता तर त्यांची नक्कीच झोपमोड झाली असती, त्यांना त्रास झाला असता. म्हणून सोल्युशन काय? तर तिथे छत्री घेऊन उभे राहणे. आणि खरंच त्यांनी तसं केलं. इतके निष्ठावान शशी महाराज होते. अजून एक उदाहरण घेऊया, म्हणजे 2 उदाहरण घेऊया कारण की दोन्ही फार बोलकेत आणि मग तिथे थांबूया आपण. एकदा असं झालं की परिस्थिती भयंकर हालाकीची. म्हणजे चेन्नईमध्ये काय खायला मिळतं आहे किंवा काय खायला मिळणार नाही, म्हणजे जे काही यायचं त्याचा ठाकूरांना भोग दाखवायचा आणि जे मग त्यातून येईल ते 1 किंवा 2 ब्रह्मचारी आणि स्वतः महाराज त्यातूनच त्यांचं भागायचं, अशी ती तिथे पद्धत होती. आणि असं होत असताना अशी परिस्थिती एक दिवस झाली की
11:30चा भोग आणि सकाळपासून काहीही आलेलं नाही आहे. आणि तेव्हा मात्र रामकृष्णजी महाराज ठाकूरांवरती प्रेमापोटी चिडले आणि म्हणाले की तुम्ही माझी परीक्षा बघत आहात का? जर तुम्ही माझी परीक्षा बघत असाल तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला वाळूचा नैवेद्य दाखवीन आणि तीच वाळू मी सुद्धा खाईन. जर तुम्ही काही आज नाही आणलं तर लक्षात घ्या की मी तुम्हाला वाळूचा नैवेद्य दाखवीन आणि फक्त तुम्हालाच दाखवीन असं नाही आहे, मी सुद्धा तीच वाळू खाईन. पण नेमकं 11 वाजता कोणीतरी एक भक्त येतात आणि ते काहीतरी दूध रवा वगैरे घेऊन येतात आणि लागलीच मग त्याचं काहीतरी ते एक पदार्थ करतात आणि ठाकूरांना ते भोग दाखवतात. तर हे पहा, या सगळ्या गोष्टीतून लक्षात येतं की गुरूंची सेवा हीच ठाकूरांची सेवा. यातून जे प्राप्त केलं रामकृष्णजी महाराजांनी, तसंच त्यांची माताजींप्रतीसुद्धा खूप भक्ती होती, स्वामीजींप्रतीसुद्धा खूप भक्ती होती. स्वामीजीप्रतीचे अनेक अशा घटना आहेत की त्यातून लक्षात येतं. आपण एक स्तोत्र म्हणतो अनित्य दृश्येषु, हे सुद्धा स्वामीजींवरतीच त्यांनीच लिहिलेलं ते स्तोत्र आहे. यातून त्यांची स्वामीजींप्रती किती भक्ती होती हे आपल्याला लक्षात येतं. माताजींप्रती तर भक्तीचे अनेक अशा घटना आहेत. आज इतका वेळ नाही आहे, फक्त त्यांच्या शेवटच्या काळातला आपण ते बघूया की 1911 साली त्यांना 1910 साली त्यांना अचानक त्यांचं वजन कमी होऊ लागलं. तर जेव्हा डॉक्टरांकडे ते जातात तेव्हा त्यांना सांगायचं होतं की त्यांना TBचा आजार झालेला आहे. आणि असं ऐकल्यानंतर शारदानंदजी महाराज त्यांना लागलीच म्हणतात की तू लागलीच कलकत्त्याला परत ये, आपण इथे काहीतरी चांगल्या डॉक्टरांना दाखवून काही तुझं उपचार करू. पण त्यांना हे लक्षात येतं की त्यांचा शेवट आलेला आहे. पण वरिष्ठांची आज्ञा, कोणताही विरोध करत नाही आणि ते कलकत्त्याला येतात. तिथे त्यांचा बऱ्याचपैकी म्हणजे उपचार करण्यात येतो, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. पण शशी महाराजांनी दक्षिणमध्ये मैसूरपर्यंत येऊन ते व्याख्यानं द्यायचे. तिकडे तमिळनाडूमध्ये जाऊन पूर्ण फिरून व्याख्यानं द्यायचे. आज जे काही दक्षिण भारतात कार्य दिसतं आपल्याला, त्याचा पूर्ण पाया जर कोणी रचला असेल तर ते म्हणजे आपले शशी महाराज. जेव्हा 10 जून 1911 साली शरीर सोडलं शशी महाराजांनी, तेव्हा माताजी हंबरडा फोडून रडल्या होत्या आणि त्याच्या मुखातून निघालं की माझा शशी गेला, माझं कंबरडं जणू काही मोडलं, असं म्हणून माताजींनी खूप आक्रोश केला होता. माताजींच्या आधी म्हणजे माताजींना शरीर सोडलं त्याच्या आधी 1920 साली शशी महाराज आणि योगीन महाराज या दोघांनी शरीर गेले होते. आणि याचं ज्याला म्हणतो की असहनीय दुःख माताजींना सहन करावं लागलं होतं. तर ही जी गुरुभक्ती, ही जी गुरूंची सेवा, ह्याचा जो आदर्श आणि विशेष करून त्यांच्या जीवनात प्रचंड ज्याला म्हणतो की एकनिष्ठा होती. सामान्य लोक त्याला कट्टरता म्हणतात. कधी विषय निघाला तर आपण बघूया की सहृदयता आणि कट्टरतामध्ये काय अंतर असतो. म्हणजे कसं असतं ना की बाह्य शुचीतून अंतरशुची, म्हणजे ही गोष्ट ही स्वच्छता का पाहिजे, तर या बाह्य शुचीतूनच एक आंतरिक शुची आपल्याला प्राप्त होत असते. त्याचे ते फार आग्रही होते आणि स्वतः खूप परफेक्शनिस्ट होते, म्हणून खूप लोक त्यांना घाबरायचे सुद्धा, हे सत्य आहे. आणि खूप रागवायचे सुद्धा, पण त्यातूनच आपण घडत असतो. तर अशी गुरुभक्ती आपल्या सर्वांना लाभो अशी शशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, ठाकूरांच्या चरणी प्रार्थना करतो, माताजींच्या चरणी प्रार्थना करतो, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.